नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपणाला खरीप सीझन जो लवकर चालू होणार आहे, वेळ कमी राहिलेला आहे, अशा वेळी लोक काय करतात किंवा शेतकरी आमचा काय करतो, तर त्याला बेसिक म्हणजे डोस जो असतो पहिला तो केमिकलमध्ये देतात. आता जे शेतकरी बायोरिच आणि अल्ट्रासी वापरून शेती करणार आहेत, त्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा की हे जे NPK आहे, मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, विटॅमिन असेल, आणखीन काय असेल, तर हे लागतं का? माझा आपला एक एपिसोड तुम्हाला माहीत आहे, ह्याच्यावर आहे NPK लागतं का ह्याच्यावर. तरी पण जे नवीन जॉईन झालेत शेतकरी किंवा आता नवीन बायोरिच अल्ट्रासी वापरून शेती करणारे शेतकरी, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आपल्या डोक्यातून काढून टाका की हे NPK लागतं. NPK लागतं, पण फार कमी लागतं. उदाहरणार्थ समजा आता ऊस आहे, ऊसाला किती लागेल, तर ऊसाला 1 टन ऊसाला फक्त 2 किलो 200 ग्रॅम NPK लागतं. फार कमी लागतं. त्यातलं 560 ग्रॅम नत्र लागतं, 240 ग्रॅम स्फुरद लागतं आणि 1.40 किलो पोटॅश लागतं. तर शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा, आपणाला बेसल डोस द्यायचा नाही. तुम्हाला काय करायचं आहे, सोयाबीनला तर फारच कमी लागतं NPK, हे लक्षात घ्यावा. तर गाठीपासून त्याला मिळतच असतं. पोटॅश जमिनीत भरपूर आहे आणि फॉस्फेट कमी लागतं. म्हणून सोयाबीनला कुठलंही केमिकल फर्टिलायझर, लिक्विड फर्टिलायझर, नंतर काय जण म्हणतात त्याला मायक्रोन्यूट्रिएंट, अजिबात टाकायचं नाही. ज्यांनी बायोरिच अल्ट्रासी वापरणार आहेत त्या शेतकऱ्यासाठी. तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी नांगरायच्या अगोदर किंवा पाऊस एखादा पडला की बायोरिचचं एक बॅरल तयार करा, एकरी एक बॅरल सगळीकडे शिंपडून द्या पेरायच्या अगोदरच. आणि ज्यावेळी पेरणी कराल तुम्ही, पेरणी करताना सीड ट्रीटमेंट द्यायची आपणाला. ते तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलंच आहे की 5 किलो बियाणाला 250 ग्रॅम राख घ्या, त्यात 50 ml बायोरिच, 50 ml अल्ट्रासी टाका आणि ते राख चांगली राखेमध्ये मिसळून घ्या आणि ती राख बियाणाला लावा. हे कधी करायचं, सोयाबीनच्या बियाणाच्या बाबतीत लक्षात ठेवा. तुम्ही आता पेरायला जाणार आहे, त्याच्या अगोदर एक 2-3 तास तयार करून ठेवा आणि थोडं पसरून ठेवा. ह्याच्यामुळं काय होईल, उगवण चांगली होईल सोयाबीनची, सगळ्यात महत्त्वाचं. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, NPK अजिबात जे बायोरिच अल्ट्रासी वापरतात त्यांनी वापरू नका. पाहिजे असल्यास तुम्ही काय करा, एखादा प्लॉट केमिकलमध्ये करा, एखादा ऑर्गॅनिकमध्ये करा. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे जे केमिकल आहे, समजा 2 पोती जरी टाकली, बरेच जण काय म्हणतात, तर 10-26-26 2 बॅग टाकतो आम्ही, किंवा थोडा युरिया, थोडं सुपर फॉस्फेट, थोडं म्युरेट पोटॅश टाकतो. पण तुम्ही विचार करा, 2 पोती जरी आपण DAP टाकलं किंवा 10-26-26 टाकलं, तर त्याची कॉस्ट किती होते ह्याचा विचार करा. आपल्याला सरकार एकदम कमी किमतीमध्ये देत आहे, अक्षरशः फुकट दिल्यासारखं देत आहे. तुम्ही इंटरनॅशनल रेट बघा, त्याचे प्रचंड रेट आहेत, परत त्याच्यावर ट्रान्सपोर्ट बसतोय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, गेल्या वर्षी 2,65,000 कोटी रुपये सबसिडी दिली आहे. 2,65,000 कोटी सबसिडी दिली आहे रासायनिक खतावर. तर ह्या आपणाला काय करायचं आहे, ह्यातनं आपणाला बाहेर पडायचं आहे. आता सरकारनं पण सांगितले, बाबा खतं थोडी कमी वापरा, कळलं का, त्याचा चांगला, जसं जमिनीमध्ये किती आहे NPK किंवा मायक्रोन्यूट्रिएंट ते बघून वापरा, हे सरकार सांगायला लागलं आहे आता. पण हे मी 2000 सालापासून सांगतो, तुम्ही वापरायचंच नाही. तर सगळ्यांनी सोयाबीन करणारे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, एक सीड ट्रीटमेंट द्या. पेरणीच्या अगोदर तुम्ही कुठली मशागत करत असाल त्यावेळी 1 बॅरल शिंपडायचं, पूर्ण बायोरिच शिंपडायचं, नुसतं बायोरिच, त्याला काय खर्च नाही, 2 किलो गूळ लागणार आहे तुम्हाला. आणि पेरायच्या वेळी परत बायोरिच शिंपडा, उगवण लवकर येईल. आणि त्यानंतर 15-15 दिवसांनी 3 ते 4 वेळा बायोरिच अल्ट्रासी स्प्रे करा किंवा ड्रेंचिंग करा आणि वरनं मारा. तर हे जर केलं तर आपलं सोयाबीन एकदम चांगलं येणार आहे. आता सोयाबीनमध्ये प्रॉब्लेम जे आहेत काय आहे, तर सोयाबीन एकदम पानं खाणारी अळी असते बघा. पहिल्यांदा लहान पान असताना त्याला डंक मारते आणि ती बरोबर ते पान जसं मोठं होईल तसं ती साईज मोठी 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 दिसायला लागते होलची. तर हे थांबवायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, बायोकल्चर जरा तयार करायचं. आणि बायोकल्चर तुम्ही 1 किंवा 2 वेळा फक्त
खालून किंवा वरून मारा. खालून तर सोडा किंवा वरून मारा. लहान रोपं असतात त्यावेळी जर मारून घेतलं तर अधिक चांगलं होईल. आणि ते मारून घेतला की तुम्हाला कीड दिसणार नाही त्याच्यात. दुसरा प्रॉब्लेम असतो सोयाबीनमध्ये की सोयाबीनची पानं पिवळी पडतात किंवा वाढ थांबते तिथंच. त्याला आपण व्हायरस म्हणतो. तुम्ही बाहेरीचे अल्ट्रासेव्हिज ज्यावेळी वापरायला लागाल त्यावेळी तिथं हे येणारच नाही आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, तिथं व्हायरस येणार नाही. तुम्हाला एकाही झाडाचं तुम्ही जर व्यवस्थित केलं तर एकाही झाडावर व्हायरस येत नाही. आता सोयाबीनमध्ये किंवा भुईमुगामध्ये एक गोष्ट असते की ज्यावेळी फूल येतं त्यावेळी जर पाऊस जास्त झाला तर फुलगळ जास्त होते आणि त्यामुळं तिकडं संख्या कमी राहते. आता आपण ह्याच्यात काही बदल करू शकत नाही खरीप सीझनला. आता पाऊस जसा येईल तसा, लक्षात आलं का? तर त्याच्यात आपण बदल करू शकत नाही. पण तुम्ही ते काळजी घ्या शक्यतो की आपण थोडं लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडं की बाबा हे किती आलं, फुलं कधी आली, त्यावेळी पाऊस होता का, ह्याचा थोडा विचार करा. आता काय होते आपल्याकडे, काय भागात पाऊस पडतो, काय भागात पाऊस पडत नाही. जिथं पाऊस जास्त झाला असेल फुलं यायच्या वेळी त्यावेळी फुलगळ जास्त होईल. तर फुलगळ होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही बाहेरीचे अल्ट्रासी वापरलं तर फुलगळ फार कमी होईल, स्ट्रेंथ येते. तुम्ही जर त्याची हे बघितली, रासायनिकचं शेजारचं फूल किती मोठं आहे आणि सेंद्रियमधलं किती मोठं आहे ह्याचा जर विचार केला तर त्याच्यात प्रचंड फरक येतो. कुठल्याही पिकाचं, नुसतं सोयाबीनमध्येच नाही आहे. तर सगळ्यांनी सोयाबीनला सीड ट्रीटमेंट द्यायची. पेरणी करताना बायोरिच सोडायचं, अगोदर पण बायोरिच टाकायचं आणि दर 15 दिवसांनी एकदा बायोरिच अल्ट्रासी घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळी रोपं लहान असतात, सगळ्यांनी लक्षात ठेवा, प्रश्न वेगवेगळे तयार होतात शेतकऱ्याचे. रोपं लहान असतात त्यावेळी तुम्ही काय करायचं, तर समजा तुमच्याकडे 15 लिटरचा पंप आहे तर त्या पंपामध्ये बायोरिच 15 लिटर घ्या, त्यात 60 मिली अल्ट्रासी टाका आणि हलवून थोडं स्प्रे आणि ड्रेंचिंग दोन्ही करा. म्हणजे तुमचा खर्च पण वाचल आणि झाडाला खालून आणि वरून दोन्ही बायोरिच अल्ट्रासी मिळेल. ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, सोयाबीनमध्ये तुम्ही बी कमी वापरायचं आहे. जर जे टोकन करत असतील त्यांनी 18 किलोपर्यंत, 18 ते 20 किलो मॅक्झिमम, आणि पेरणीसाठी 22 ते 25 किलो बी वापरा. सोयाबीनमध्ये कसं, जेवढं बी कमी वापराल तेवढं उत्पादन जास्त येतं. भुईमुगामध्ये उलट आहे, जेवढं जास्त बी वापराल तेवढं उत्पादन जास्त येतं. पण सोयाबीनमध्ये डेफिनेट तुम्ही असं जर केलं, बायोरिच अल्ट्रासी वापरलं तर सोयाबीन टच्च भरते, दाणे एक बारीक मोठे होत नाहीत. आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी बायोरिच अल्ट्रासी वापरलं गेल्या वर्षी त्या सगळ्यांचा अनुभव तसा आहे. एक तर शेतकरी आमचा बुलढाण्याचा आहे, कंटिन्युअस पाऊस होता, शेजारी 5 क्विंटल झालं, पण आपल्या बायोरिच अल्ट्रासीवरनं 10 क्विंटल झालं. हा फरक लक्षात घ्या. प्रचंड पावसाचं पाणी थांबलेलं असताना सुद्धा ते शिल्लक राहिलं. तर सगळ्यांनी काय करा, तर बायोरिच मॅक्झिमम त्या रानात सेपडा. ज्याला तुम्हाला 2 दिवसात तयार होतं, तयार झालं की सोडायचं. तयार ड्रीप असेल त्यांच्याकडे तर अधिक चांगलं, त्यांना सोडायला त्रास होणार नाही. ज्यांच्याकडे ड्रीप नाही आहे त्यांनी काय करा, स्प्रे करून घ्या आणि ड्रेंचिंग करा. आपल्याला वाटतंय थोडा त्रास घ्यायचा आहे, पहिल्या वर्षी होईल, पुढल्या वर्षी एकदा बायोरिच तुमच्या रानात वाढलं की विषय मिटतो. दुसरी गोष्ट काय करायची, पाऊस चालू झाला की मधलं जे रान असतं, ज्यावेळी तुम्हाला गॅप पडतो पावसाचा, मधल्या रानात पण बायोरिच शिंपडून घ्यायचं. म्हणजे काय होईल, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कुठला, कीड रोग ह्याच्यामध्ये येणारच नाही, अशी व्यवस्था आहे. मुळं फार खोल जातात, त्यामुळं जर गॅप पडला, आता बऱ्याच वेळा काय होतं, पाऊस काय आपल्या हातात नाही, तुमच्याही नाही आहे, माझ्या नाही आहे, तर पाऊस कधी येईल हे सांगता येत नाही. आणि तिथं जर गॅप जास्त पडला, चुकून समजा 12 दिवसाचा 15 दिवसाचा गॅप पडला, तर रासायनिकमधली रोपं काय असायची सुकायला लागतात, ते तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये दिसणार नाही. चांगला ताण सहन करू शकतात ते. आणि दुसरी गोष्ट, बायोरिच वापरल्यामुळं वॉटर होल्डिंग कपॅसिटी जी जमिनीची आहे, आपण पाणी धरून ठेवायची जमिनीची क्षमता वाढते आणि त्याच्यामुळं रोपं तुमची किंवा तुमचं जे झाड आहे जास्त दिवस पाण्याला तग धरून राहू शकतं. पाऊस नाही आला समजा, मध्ये गॅप पडला, तरी केमिकलसारखं एकदम जाईल अशी परिस्थिती असणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं काय की ज्यावेळी बायोरिच अल्ट्रासी वापरतात त्यावेळी त्याला जे फांद्याची संख्या आहे तीसुद्धा प्रचंड होते, फुलांची संख्या वाढते, त्याबरोबर शेंगाची संख्या वाढते आणि उत्पादन चांगलं येतं. ह्याच्यामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा की एक शेंगसुद्धा किडणार नाही अशी व्यवस्था आहे. आणि दुसरी गोष्ट,
प्रत्येक दाना एकसारखा टच्च भरलेला असतो. आता ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी सोयाबीन केलं असेल त्यांना हा अनुभव असेल. तुम्ही बघा, जे रासायनिकमध्ये करतात ते बारीक मोठं फार होतं, ते बाजूला जातं. ह्याच्यामध्ये तुम्हाला लई झालं तर एखादा किलो 2 किलो एवढंच 100 किलोमध्ये निघेल. 1-2% तुम्हाला बारीक मोठं दिसेल, एकदम बारीक तर अजिबातच असणार नाही. आणि त्यामुळं बाजारात तुम्हाला दर पण चांगला येईल, त्याला कलर चांगला येतो. तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, सोयाबीन करायचं आहे तुम्ही. तुमचे काय प्रश्न असले तर ते प्रश्न टाका, त्याच्यावर आम्ही उत्तरं द्यायची व्यवस्था करतो. आणि जे आता नवीन करणार आहेत त्यांनी काय करा, पहिले 10 एपिसोड तानाजीराव घाटगे कंसात कृषी सेवा टाकलं की आपलं चॅनल येतं कृषी सेवा, आणि त्या चॅनलवरचे पहिले 10 एपिसोड न चुकता बघून घ्या. आणि मग तुमच्या मनातून जाईल NPK वापरायला लागतंय का नाही वापरायला लागत. आणि मग तुमच्या लक्षात येईल की बाबा साध्या पद्धतीनं विशेष खर्च न करता सोयाबीनसारखं पीक एकदम चांगलं येऊ शकतं. तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, सोयाबीनला फारसा दर नाही अलीकडं. त्याला कारणं वेगवेगळी आहेत, पण आपणाला उत्पन्न तर आलंच पाहिजे. केमिकल वापरून आपणाला परवडणार नाही, कारण तुम्हाला दर जर कमी मिळाला, आता उदाहरणार्थ आपल्याकडे एक 10 क्विंटल सोयाबीन झालं आणि त्याला समजा 50 रुपये दर मिळाला किलोला, तर 50,000 होतील, पण खर्चच 30-35,000 रुपये येतो आपणाला. मग हातात काय राहते? त्याच्यात रान तुमचं 3 महिने पडून राहणार, 3-3.5 महिने. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपला खर्च आपण कमी करायचा आहे. आणि खर्च कमी झाला की आपोआप तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल, उत्पादन नाही. उत्पादन किती येतं महत्त्वाचं नाही, आपणाला काय शिल्लक राहतं किती, हा फक्त विचार करून सोयाबीन करणारे शेतकऱ्यांनी, तुम्ही ज्यांना करायचं असेल त्यांनी न चुकता बायोरिच अल्ट्रासी कंटिन्युअस वापरा. आणि बायोकल्चर 1-2 वेळा वापरलं तरी बस होईल. 2 वेळा खालून सोडा, त्याला काही खर्च नाही. ते सुद्धा 250 ml तुम्हाला सोयाबीन निघेपर्यंत पुरेल. आणि क्षेत्र कितीही असू दे. तर मला वाटतं सगळ्यांची हे गोष्ट लक्षात आली असेल. तर शेतकरी बंधूंनो, एक लक्षात ठेवा, कळलं का, मी कितीतरी प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत पोचायचा, तुम्ही सुद्धा बघत असता, पण नवीन एपिसोड येतो त्यावेळी तुम्हाला आला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, तर हे सबस्क्राईब करा. शेतकरी सबस्क्राईब करायला फार कंटाळा करतात, त्याचं मला काही कारण कळत नाही, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना सबस्क्राईब कसं करायचं हेही माहीत नसतं. तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, जे हे ऐकणार आहेत, बघणार आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांनी कंपल्सरी सबस्क्राईब करा. आणि मला कळतं किती जणांनी बघितलं आणि किती जणांनी सबस्क्राईब केलं. लक्षात आलं का? म्हणजे पुढला एपिसोड करायला मला थोडी चालना मिळेल. आपल्या सगळ्याच्याकडं हे जी मी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो.